स्ट्राइकला येतोय नरेश ठोंबरे, मॅन फ्रॉम असरोटी. डावखुरा फलंदाज आहे, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतोय, इन्फॉर्म फलंदाज आहे. स्ट्राइकला येतोय धनाजी कुरंगले, नॉन स्ट्राइकला नरेश ठोंबरे. माझगाव संघाने टॉस जिंकलाय, हातामध्ये बॉल घेतला आणि बॉलिंग करताना त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. सुवर्ण संधी आहे 40+ खेळाडूंना हिरो बनण्याची, आज ती वेळ आलेली आहे. जाऊया आपण मैदानावर. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना, डे नाईट टुर्नामेंट आहे. पहिला सामना पाहायला मिळतो. आर्या 11 माझगाव यांच्या अगेन्स्ट खेळायला पाहतोय आपण इंटरबायजेस, एच इंटरबायजेस. स्ट्राइकला येतोय धनाजी कुरंगले, मॅन फ्रॉम कांबे. हा सुद्धा चांगला फलंदाज आहे, ज्याने आपल्या ज्यावेळी आपले संघ चालू होते, वय मर्यादा होती 20-25, त्यावेळी चांगला खेळ दाखवला होता धनाजी कुरंगले संघाने कांब्यातून खेळताना. नॉन स्ट्राइकचा फलंदाज सर्वांचा परिचयाचा रायगडचा वंडर बॉय नरेश ठोंबरे, डावखुरा फलंदाज. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय आणि गोलंदाजी मार्कवर अनुभव असा गोलंदाज शशिकांत भंडारकर राईट हँड ओव्हर द मार्क करतो. स्ट्राइकला धनाजी कुरंगले. शत्रक्ष व्यूहरचना, बॅकवर्ड शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट बाउंड्री, स्क्वेअर लेग बाउंड्री, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट बाउंड्री, लॉंग अप आणि लॉंग ऑन. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय गोलंदाज. कॅमेरा इनच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतोय शशिकांत भंडारकर, जिच्या नावाने संघ गणला जातो असा एक आक्रमक गोलंदाज. स्ट्राइकला येतोय फलंदाज धनाजी कुरंगले, मॅन फ्रॉम कांबे. बघा, ज्यांचे सामने नंतर त्याला हॉरिंडरचं काम करायचं आहे, बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू शशिकांत भंडारकर राईट हँड राऊंड मारा करतोय. स्ट्राइकला कुरंगले तयार. शत्रक्ष विहरजा पुन्हा एकदा, बॅकवर्ड शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, फर्स्ट स्लिप, शॉर्ट पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग बाउंड्री. भंडारकर तयार, राईट हँड राऊंड मारा करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू फुलटा चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू अडवणार तोपर्यंत सिंगलनी संघाचं खातं उघडलंय. आर्या 11 ची संघाची धावसंख्या पाहायला मिळते. बिनबाद एक दमदार सुरुवात. स्ट्राइकला येतो डावखुरा फलंदाज रायगडचा वंडर बॉय, त्याच्या हातामध्ये ताकद आहे, जोर आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, असा अनुभवी असा हा फलंदाज नरेश ठोंबरे. कॅमेरा इनच्या बाजूने पुन्हा एकदा शशिकांत भंडारकर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेकचा हा बादशाह चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय शशिकांत भंडारकर. स्ट्राइकला येतोय एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज नरेश ठोंबरे. What a shot! Excellent, big hit. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हर चाहे जिंदगी में सब कुछ, मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. म्हणजे जिंकण्यासाठी खेळणारा हा फलंदाज काय फलंदाजी करतोय. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या वरून दमदार षटकार. पुन्हा एकदा हा चेंडू पंच केलाय, बॅकफुटर गेला, जागा बनवली, चेंडू खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. चांगली फिकी म्हणता येईल. धावसंख्या टोटल आर्या 11 संघाची, माझगाव संघाची 8 धावा धावफलकावर. बिनबाद 8. दमदार सुरुवात, काटेकी टक्कर, वीक फाईट मॅच पाहायला मिळते. पहिला सामना. शत्रक्ष व्यूहरचना बदल करण्यात येत आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. भंडारकर तयार. पुन्हा एकदा
बॅकपुट गेला, जागा केली, शॉर्ट पॉइंट चेंडू अडवणार तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर 8-4 विदाउट लॉस. आर्या 11 माझगाव. 5 षटकांचा सामना आहे. 70-75 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. समोर संघ आहे यश एंटरप्राइजेस, हातनोळी संघ आहे. नरेश ठोंबरे, सुनील ठोंबरे हे पाहायला मिळणार आहेत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. शशिकांत भंडारकर कॅमेरा इनच्या बाजून राईट हँड राऊंड मार्ग स्ट्राईकला येतोय. धनाजी कुरंगले मॅन फ्रॉम कांबे, एक आक्रमक फलंदाज आहे हसता. अक्रॉस द लाईन ब्युटिफुल शॉट, पण इथे मात्र चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतो. चेंडू अडवणार, फेकी करणार, एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव टोटल पाहायला मिळते 9-4 विदाउट लॉस. आर्या 11 माझगाव. अशोक मालकर उत्कृष्ट समालोचक, चांगलं क्षेत्रक्षम केलं, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा. खेळण्यासाठी येतोय एक आक्रमक आणि स्फोटक नरेश ठोंबरे. 2 चेंडू 1 षटकार 7 धावांची गुणवान खेळी करतोय. अक्रॉस द लाईन ब्युटिफुल शॉट, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावेसाठी. अकरा धावांची गुणवान खेळी करतो या मैदानावर. 5 षटकांचा सामना आहे. चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी नरेश ठोंबरे आक्रमक पवित्र खेळले, जाणलंय, ओळखलंय, आपल्या खांद्यावर जोखून स्वीकारले आणि पार्टनरशिप पाहिजे, भागीदारी पाहिजे झाली तर दोघांच्याच भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी टोटल आतापर्यंत 13 धावा धावबलकावर. काटेकी टक्कर, वीक फाईट मॅच, डू अँड डाय करूया मनस्थिती असणारे दोन्ही संघाची, कारण आपल्या नाईटला खेळायचे असेल तर हा सामना जिंकावा लागेल. सन्माननीय आदरणीय 40+ रायगड अध्यक्ष अनंत गावडे उर्फ अण्णा शेठ या पाहुण्यांचा देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय सुरेश शेठ म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असणार आहे. कार्यसम्राट युवा पत्रकार राकेश खराडे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. रोशन शेठ राऊत आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया आपण मैदानावर. 1 षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावा टोटल बिनबाद 13 धावा. गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरा, वैयक्तिक पहिला षटक येतोय तो आक्रमक गोलंदाज नितीन लेफ्ट हँड उर्ध मारा करतोय. पहिला चेंडू डाव्याच्या खूपच बाहेर. पंच वासुदेव आमच्याकडे वळतात. पंचाने स्वैर मारा घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पुसे. टोटल आर्या 11 माझगाव संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा. चांगला खेळ पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर पाहायला मिळते. एक अनुभवी गोलंदाज नितीन मॅन फ्रॉम कैरे लेफ्ट हँड उर्ध मारा करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, शॉट केला, चेंडू अडवणार तोपर्यंत नरेश ठोंबरे आणि धनाजी कुरंगले एक धाव सहज पूर्ण करतोय. सिंगलनी धावसंख्या धाव पाहायला मिळते. टोटल आर्या 11 माझगाव संघाचे बिनबाद 15 अशी दमदार सुरुवात. टॉस जिंकलाय. सॉरी बघा, यश एंटरप्राइजेस संघ चांगली कामगिरी करतोय. दरम्यान यश एंटरप्राइज संघाची धावसंख्या पाहायला मिळते. इथे मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाहीये, पण पंचांचा निर्णय येतो. स्वैर मारा होते. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन बसतो. टोटल धावपरकर धावा पाहायला मिळतात ते एकूण 16 धावा. यश एंटरप्राइजेस हातनोली संघाच्या धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. आर्या 11 माझगाव संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली होती. सॉरी हा, इथे मात्र मोठा फटका. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. आणि दमदार माइट हिट 6. दमदार षटकार.
नितीन याच्या गोलंदाजी हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. अनदर 6. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. यश इंडोर संघाची 28 धावा बिनबाद 28. दमदार सुरुवात. आतापर्यंत नितीन यांनी चेंडू हाताळल्यात फक्त 3 आणि धावा दिल्यात. त्या 2 षटकाचा मार खाल्लाय. धावा दिल्यात 15. काटिकी टक्कर वीक फाईट मॅच. पुन्हा एकदा नितीन लेफ्ट हँड ओव्हर द मार्क स्ट्राईकला आक्रमक आणि स्फोटक फलंदाज नरेश ठोंबरे. झेल पाहायचा होतोय का? झेल पकडलाय. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे मास्टर. 6 चेंडू 3 षटकार 21 धावांची गुणवान खेळी केली. नरेश ठोंबरे बॅक टू द डगआउट. काय क्रिकेट पाहायला मिळालं. यश इंटरव्ह्यूचा हा खेळाडू ज्याने आक्रमक फलंदाजी केली. 6 चेंडू 3 षटकार 21 धावांची गुणवान खेळी केली. क्रमांक 3 चा बॅटर मैदानात जातोय हरेश म्हात्रे मॅन फ्रॉम कांबे. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. सातत्यपूर्ण अचानकच्या मैदानावर चांगली कामगिरी करतोय. गरज आहे ती यश इंडोर संघाला 70 आणि 75 धावा जमवण्याची. चांगलं टार्गेट सेट करण्याची. 4 चेंडू नितीन 4 चेंडू 2 षटकार. धावा आतापर्यंत 1 विकेट्स आणि 15 धावा. स्ट्रायकर नरेश म्हात्रे. नितीन तयार. हरेश म्हात्रे. नितीन तयार. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. फुलटा चेंडू खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सी मार रेषे बाहेर आलेला. हा दणदणीत कव्हर. 1 बाद 32 धावा. यश इंटरप्राइजेस. क्रॉस लाईन ब्युटिफुल शॉट. डिप मिड विकेट चेंडू येतोय. हा हे क्षेत्ररक्षक अडवतोय फेकतोय. धोका होऊ शकतो पण इथे गुड रन बिटवीन द विकेट. टोटल धावा आल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावा टोटल 34 धावा. 1 बाद 34. जाऊया आपण काय होणार तिसऱ्या षटकामध्ये याचं धावतरून ऐकतो तुम्हाला. साथी समालोचक मराठीचा बुलंद आवाज, रायगडचा सुमधुर आवाज, पॅडी पवार मॅन फ्रॉम वॉयल. हॅलो माईक चेक. या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी जोडलेले आणि साथी गुणलेखक संदीप दादा मुंडे. आणि संदीप दादा मुंडे वरद टावरचे स्वतः आपण पाहिले असेल 85. मात्र ती मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल ती असती खूप मोठी आहे. मात्र हे आमचे 40+ जे आपण पाहिले असेल मेंबर्स तमाम क्रीडाप्रेमींचं आपण पुन्हा एकदा केजी स्वागत करूया. खरंच स्वागत केलं होतं नरेश ठोंबरेला. सुरुवात दमदार करून दिली होती. गोलंदाज बॉलर नेम आडील माळप गावचा हा गोलंदाज तो पाहतो. पण षटक क्रमांकात 3ऱ्या षटकाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. धनाजी कुरंगले या चेंडूवरती एक जबरदस्त फटका आपण पाहिला असेल आणि या चेंडूला आपण पाहिलं असेल सीमारेषा दाखवली आहे. आलेला दणदणीत सणसणीत चौकार.
आपण पाहतोय हरिभक्त परायण त्यांचं आम्ही देखील स्वागत करतो. ते देखील स्क्वॉडमध्ये आनंद घेत आहेत. आता हे पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिलं असेल आला, त्याच्यानंतर मात्र आल्या डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. आणि या 40+ मॅचमध्ये जर आपण पाहिलं असेल ना, शिस्त कशी असावी ना केजी सर, ती शिस्त तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व खेळाडू कुठून धरून बांधून आणलेले नाही आहेत, ज्यांनी एका काल आपल्या गावासाठी गाजवलेला आहे. प्रत्येक आपल्या गावासाठी बरेचसं पारितोषिक त्यांनी पटकावून दिले आहेत. हा सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आणि खऱ्या तर गोलंदाजाची धार जर आपण पाहिली असेल ना, अतिशय चांगली धार पाहायला मिळतो. आपण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर 2 चेंडू आले डॉट. धाव संख्येमध्ये जर आपण पाहिलं असेल तर कुठला बदल नाहीये. 38 धाव संख्या लागली ती धावफलकावरती. एस 11 संघाची धाव संख्या लागली धावफलकात 38. हा सुरेख चेंडू. धनाजी कुरंगले देखील आपण पाहिलं असेल एक गाव, त्या बैलीचे एक चांगले खेळाडू होते कांबे गावचे, ज्या बैली सलामी करायचे. आता 40+ मध्ये देखील त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रसायनिक पातंगा 40+च्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मात्र आमचा आवाज क्वालिटी विथ क्वालिटी करण्याचं काम केलंय ते आमचे संजय बुवा. हा सुरेख चेंडू कार्पेट लेवलचा फटका लॉंग ऑफ मध्ये जातोय. एक धाव मात्र या चेंडू तुम्ही थोडं क्षेत्ररक्षण फंबल पाहायला मिळाला. नितीन पाटील कैरेचे आहेत, त्यांच्या माध्यमातून या चेंडूवरती असं वाटत होतं चेंडू अडवला जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं 41 धावसंख्या धावफलकावरती. 41 आणि स्कोरवर पहिला फलंदाज बाजाला नरेश टोंबरे. या चेंडूवरती जोरदार अपील, उत्साह कुठेतरी आपण कमी पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं असेल ना, अविनाश पारिंगे त्यांना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. या ठिकाणी निवेदन असणार आहे, वरद टॉवर 11 संघाचा संघनायक आविष्कार मोपडा संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा निवेदन असणार आहे, वरद टॉवर 11 संघाचा संघनायक आविष्कार मोपडा संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी पण या. चला दोन्ही संघ आपण लागलीच नाणेफेकीचं कौल करण्यासाठी त्याची संपर्क करावा. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुरेशदादा मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. रोशनजी राऊत, त्याचबरोबर आपण पाहतो आमच्या शैक्षणिक क्षेत्रातून दीपकजी ठाकूर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. अशोक पारंगे देखील आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत. सुनील टोंबरे वरद 11 संघाचे कर्णधार आपणास विनंती असेल, आणि सचिन आहेर या दोन्ही संघाचे आविष्कार मोपाडा संघाचे संघनायक आपणास विनंती असेल की लागलीच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी स्टेजशी संपर्क करावा. सर्वांचं आपण KG गायकर स्वागत करूया या रसायनी पातंगा 40+च्या या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं सजवलं गेलंय. बॉलर नेम भरत ठाकूर. भरत आता आलेत परत. मात्र भरत लोहार ज्यांनी खरा हा मैदान गाजवलं, मात्र हे भरत आता पाहूया कशी गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू गॅप शोधली आहे. हा चांगलं क्षेत्ररक्षण. बघा KG गायकर कधी कधी आपण ज्या ग्रामीणच्या मॅच पाहतो ना, जे खरं तर बऱ्याच वेळ खेळलेले असतात, त्यांच्याकडून मिस्टेक होतं, मात्र यांच्याकडून कुठल्या चुका होताना दिसत नाहीयेत. विकेट आली आहे. बॉबी खऱ्या त्यांना आधार कार्डची काय तुमची समस्या असेल ना, त्यांच्याकडे लगेच त्वरित केलं जात आहे. त्या मात्र नॉनस्ट्राईक एंडवरती असतील आणि स्ट्रायकर एंडवरती फलंदाज हरीश म्हात्रे. हरीश म्हात्रे नथ्या 40+ मध्ये आता चांगली कामगिरी करतोय. मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा कदाचित स्टेपलँड हा चेंडू होतोय.
सन्माननीय हरिभक्त पारायण नरेश महाराज जमशेप पाटील यांचे या ठिकाणी आगमन. त्यांच्या सौभाग्यवती ज्या माझगाव ग्रामपंचायत थेट सरपंच आहेत ते नरेशदादा पाटील यांच्या व्यासपीठावरती आगमन. त्यांचंही स्वागत. 45 धाव संख्या के जी गायकर आपण पाहिली असेल धावफलकावरती आली आतापर्यंत. एस एंटरप्राइजेस संघाची प्रथम फलंदाजी आपण पाहतोय आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण कदाचित या चेंडूवरती टिपलेला हा सुरेख झेल, अप्रतिम असा झेल. काबिले तारीफ. खरं तर आपण पाहिलं असेल माडप गावचे ते खेळाडू आहेत आणि किमान आपण 40-45 वयोमर्यादेत आपण अंदाज गाठूया. आता चांगली कामगिरी आहे आणि 24 इव्हेंटच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण जे कव्हरेज केलं जातोय त्यांच्या सर्व संघाच्या आपण टीमला शुभेच्छा देऊया. न्यू बॅट्समन मारुती. बाराव प्रतिनिधी आपण कंपल्सरी पाठवा कारण का ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे. त्याच्यामुळे आपणास विनंती आहे की सर्वांचं नाव या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. एक धाव या चेंडूवरती सिंगल आली आहे आणि सिंगल धावसंख्येच्या बरोबरीनं 46 धावसंख्या धावफलकावरती. जेव्हा ओपनचे लॉट्स असतात तेव्हा असं प्रॉब्लेम होतोय. मात्र हे 40+ आपले सगळे मेंबर्स आहेत. कधी कधी नावं पाठ असतात मात्र लगोच लक्षामध्ये येत नाहीत. मारुती देवघरे आपण पाहतोय आमचे वरोशाचे येते आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण स्क्वेअरले करून आलेला माइटी हिट गगनभेदी षटकार. लागली धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत फलंदाज बाद झाले 3 बाद 52 आणि नक्कीच आणि तिसऱ्या पंचांची रेफर केलं का बिमर साठी. हा बिमर साठी रेफर केलंय. बघू या ठिकाणी युट्यूब इथे आमच्या टेबला खाली आणि एकच कॅमेरा समोरच आपल्याला जो काय असेल ना थोड्या टिके कुरंगल्या ठिकाणी पाहत आहेत. फेर आहे हा तुमचा रिव्ह्यू आता संपलेला आहे. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी दुसरा रिव्ह्यू नसेल बॅटिंग करण्यात टीमला याची आपण नोंद घ्या. रनअप मध्ये थोडासा चोकला जातोय गोलंदाज. आता एक देखना फटका आपण जो पहिला षटकार मारुती यांच्या बॅटमधून आता नॉन स्ट्रायकर एंड वरती या चेंडूवरती एक जबरदस्त फटका आपण पाहिला असेल आलेला माइटी हिट गगनभेदी षटकार.
सुरुवात केली आहे आणि आता शेवटचा स्लॉकवरचा हा षटक हाणामारीचा हा षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा जमवतील आणि या फलंदाजी करणाऱ्या संघाला किती धावसंख्या ते रोखतील. आता त्यांना गोलंदाज असा निवडायला लागेल की कमी धावांचा असा एखादा गोलंदाज त्यांच्या माध्यमातून कमीत कमी धावा गेल्या पाहिजेत. संदीप पाटील आपण पाहतोय खैरेगावचे खेळाडू नितीन पाटील, संदीप पाटील, समीर पाटील, त्रिमूर्ती जे 40 आपण पाहिजे असं 40+ मध्ये आता पण एकाच टीम मध्ये ते खेळत आहेत. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. आणि एक एक काल होतं खरं तर आपण जर पाहिलं असेल खैरेगावचा तर नेहमीच आपण या त्रिकुटाचा चांगला खेळ पाहिला होता. नितीन पाटील आपल्या कोट्यातून दुसरं षटक संदीप पाटील आपल्या स्केलमधले पहिला षटक पहिल्या चेंडूवरती मात्र चांगलासा समाचार घेतलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवरती आहे. समीर पाटील त्यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. एक धाव या चेंडूवरती आली आणि एका धावसंख्येच्या बरोबरीनं 59 धावसंख्या धावफलकावरती. धावसंख्येची गती कदाचित असं वाटतं कमी झाली की काय. मात्र पाहूया मैदानावरती किती धावसंख्याचे संरक्षण करणं तसं सोपं नाही आहे. सुरेख चेंडू परफेक्ट यार्कर चेंडूच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहेत. डॉट चेंडू तसं आपला पाहिलं असेल खेळ समाप्त झालंय. गोलंदाज संदीप पाटील, डावखुरे फलंदाज देखील चांगले. राम पंच मात्र या ठिकाणी दोन्ही हात जमीन समांतर करून सांगतात का चेंडू वाईट आहे. जो राम आपण पाहिलं असं स्ट्रायकरवरती आहे आणि जिथं आपण अयोध्याची मंदिराची प्रतिकृती आहे त्या रामाच्या मंदिरासमोर आपण बसलेलो आहोत. चांगलासा देखावा अचानक कला क्रीडा मंडळ आपण पाहिलं असं मोपाडा यांच्या वतीनं ही प्रतिकृती आपण रेखलेली पाहिली आहे. हनुमान आहेत का मारुती आणि या चेंडूवरती लगावलेला एक जबरदस्त फटका आपण पाहिला असेल सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. षटकार आपण पाहिला आहे आणि जिथं आपल्या समोर अयोध्येची राम मंदिराची प्रतिकृती आणि नॉन स्ट्राईक केला त्या ठिकाणी आपण पाहतो आमचे गिरीश सांगतायत की तिथं मारुती हनुमान आहे तो नॉन स्ट्राईक एंड होती. मात्र आतापर्यंत या षटकाराच्या बरोबरीनं 66 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. ती धावफल संख्या एस 11 संघ हातनोली ज्यांनी आता प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आहे आणि 66 धावसंख्येवरती आता संघाच्या धावसंख्येला घेऊन गेलेत. चौक प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पहिल्या संघाने चांगलं असं यश संपादन केलं होतं. चंदू कोंडिलकर जे संघाचे मालक आहेत आणि हा एक सोप्पा झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना झेल मात्र सुटला तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि 68 धावा लागले धावफलकावरती. राम ज्यांनी मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. राम गुप्ता 2 षटकार त्यांचे आपण पाहिले आहेत. हा सुरेख चेंडू स्लोअरचा चेंडू पंचांचा इशारा तो वाईटचा अतिरिक्त 1 धाव या चेंडूवरती जोडली जाईल आणि आतापर्यंत एक्स्ट्राच्या बॉलासाठी 3 धावा 4 धावा आहेत आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 69 या अंकावरती 69 ऑन स्कोर बोर्ड. कदाचित त्या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न मात्र सन्मान दिलाय तर राम गुप्तानं 1 धाव या चेंडूवरती आली आणि 70 धावसंख्या लागली ती धावफलकावरती. 1 चेंडू आता बाकी असेल या सत्रातील. 1 बॉल
4 या 6 का डॉट बॉल. संदीप पाटील चांगली गोलंदाजी करतोय. त्याचा एक षटकार आपण पाहिला आहे. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी झाली आहे. हा सुरेख चेंडू, स्लोअरचा चेंडू, 5वा चेंडू, गती परिवर्तन. पहिलं सत्र समाप्त झालं. 5 ओव्हरची मॅच संपली आहे. 70 धावसंख्या लागली धावफलकावरती. विजयासाठी 71 धावसंख्येची गरज आहे. ती आपण पाहतोय. आणि लाईनअप आपण करा. वरद एलियन संघाचे संघटक आपणास विनंती असेल की आपण सुनील टोंबरे प्लीज आपण टॉस साठी लगेच या. याच्यानंतरची आपली मॅच असेल याची आपण नोंद घेऊन आविष्कार मोपाडा त्यांच्या विरोधात वरद इलेव्हन या दोन संघाच्या दरम्यान दुसरी मॅच असेल. त्याला टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. पहिलं सत्र संपलं. 71 धावसंख्येची गरज आहे. मात्र सुरुवात कशी होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर असतील KG गायकर, तत्पूर्वी देवेंद्र डीजे. अजय शेठ सावंत हे पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. दादा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया आपण मैदानावर. आर्या इलेव्हन माझगाव संघाने गोलंदाजी करताना धावा दिल्या तब्बल 70. यश इंटरप्राइज संघाने धावा जवळ 70. आता आर्या इलेव्हन माझगाव संघाला धावांची गरज असणार 71 धावांची पाठलाग करायचा आहे. चांगला टार्गेट सेट केलाय. पहिला गोलंदाज शशिकांत भंडारकर धावा दिल्या फक्त 13. नितीन पाटील अतिशय महागडा गोलंदाज धावा दिल्या 21. एक विकेट्स घेतला. नंतर अनिल चांगली गोलंदाजी केली धावा दिल्या फक्त 7. चौथा गोलंदाज भरत ठाकूर धावा दिल्या 17. शेवटचा गोलंदाज संदीप पाटील धावा दिल्या 12. टार्गेट एकूण ठेवलंय 70 धावा. आता 71 धावा जमवायच्या आहेत. नरेश ठोंबरे फलंदाजी करताना यश इंटरप्राइज संघाचा आक्रमक आणि स्फोटक फलंदाज नरेश ठोंबरे 6 चेंडू 3 षटकार 21 धावा जमवल्या. गुणवान खेळी केली. पार्टनरशिप पाहिजे झाली. पहिल्या विकेटसाठी तब्बल 32 धावांची पार्टनरशिप. राम गुप्ता वावेघरचा हा खेळाडू ज्याने आलेल्या पहिल्या षटकार मारला. 5 चेंडू 15 धावा चांगली खेळी दाखवली. भरत 9 चेंडू सामना 10 धावा जमवल्या. जाऊया आपण मैदानावर.
गरज असणार आहे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावांची गरज असणार आहे आर्या इलेव्हन माझगाव संघाला. यश इंटरप्राइजेस हातनोली विरुद्ध खेळताना काटेकी टक्कर वीक फाईट मॅच पाहायला मिळते. पहिलाच सामना जाऊया आपण मैदानावर. स्ट्राईकला येतोय अनंत गाताडे 40 चे अध्यक्ष आहेत. म्हणजे ह्या स्पर्धेत ज्यांचं 50 वर्ष वय वर्ष आहे त्यांना सुवर्ण संधी आहे ह्या मैदानावर हिरो बनण्याची. कुठेही जाऊ नका. वरद टावर 11 विरुद्ध आविष्कार मोहपाडा असा सामना पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका. या मैदानावर अण्णा गावडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका. तर मी अजुशेठ सावंत या आपण अजुशेठ उत्तुंग कर्तृत्वचरणी आमचा सदा टेकितो माथा छाती ही बुकते अभिमानाने गाता तुमच्या कर्तृत्वाची गाथा. दादा गोरगरिबांचे कैवारी दिन दुबळ्यांचे कष्टकऱ्यांचे रक्षण करते सन्मानी आदरणीय शिवसेनेचा बुलंद आवाज शिवसेने बुलंद तोप अजितदादा सावंत यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतो की टॉस करायचा आहे. जाऊया आपण टॉस करण्यासाठी. वरद टावर 11 वरद टावर 11 चांभारली विरुद्ध आविष्कार मोहपाडा असा सामना पाहायला मिळणार आहे. टॉस करण्यासाठी आमचे प्रमुख अतिथी अजुशेठ सावंत यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया आपण मैदानावर. वय वर्ष 50च्या वरती असणारे स्ट्राईकमॅन अनंत गाताडे. नॉन स्ट्राईकला नितीन पाटील खैरे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. फर्स्ट एडची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांचे आम्ही स्वागत गोलंदाज अजय तयार. 30 चेंडू 71 धावांची गरज असणार आहे. मोठे टार्गेट आहे. हे टार्गेट पेलवताना दमदार कामगिरी करावी लागेल. ते आर्या 11 माझगाव संघाला. माझगाव संघाचा सलामीवीर गाताडे तयार. नॉन स्ट्राईकला नितीन पाटील मॅन फ्रॉम कैरे क्रिकेट मधील मोठं नाव. पहिला षटक टिवंत षटक असणार आहे. 6 शतरक्षक बाहेर आहेत. जाऊया आपण मैदानावर. पुन्हा एकदा अजय तयार. बॅकवर्ड शॉट लेग डीप पॉइंट बाउंड्री डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री. गोलंदाज तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड मार्ग. पहिला चेंडू बॅक फुट गेला. जागा बाउंड्री चेंडू खेळून काढलाय. थर्ड शॉटला इथे चेंडू अडवलाय. सिंगलनी खातं उघडलंय. शॉर्ट थर्ड चेंडू अडवलाय. सिंगलनी संघाचं खातं उघडलंय. संघ जाऊन पोचतो बिनबाद 1. आता चेंडूचं समीकरण पाहायचं झालं तर 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 70 धावांची मोठी गरज असणार आहे. गोलंदाज तयार अजय. राईट हँड राऊंड मारतो. स्ट्राईकला येतोय. खैरे संघाचा एक आक्रमक ज्याच्या नावाने संघ गणला जातो नितीन पाटील. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. सध्याचा इन्फॉर्म फलंदाज आहे. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतोय. नितीन साठी क्षेत्ररक्षण व्यूहरचना स्क्वेअर लेग बाउंड्री लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री. आविष्कार मोहपाडा संघाने टॉस जिंकलाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. निर्णय ताबडतोब सांगायचा आहे. गोलंदाज अजय तयार. इथे मात्र बॅक फुट गेला. जागा बडची खेळून काढलाय. स्क्वेअर पॉइंटच्या दिशेने एक धाव तर निश्चित पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिन द विकेट. धावा आल्या टोटल 2. एकूण धाव संख्या स्कोअर बोर्ड 3 धावा. अजूनही 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 68 धावांची. मोठी गरज आहे. इथे मोठे फटके घ्यायला हवेत. नितीन पाटील एक चांगला गुणवान खेळाडू आहे. स्वीकारला हवी आहे. मोठे मोठे फटके घ्यायला हवेत. ज्या प्रकारे नरेश टोंबरेनी चांगली षटकाची आतिषबाजी केली ते मात्र बीट झालाय. लेग बिफोर द विकेट पंचांनी मोठी अपील केली. या अपीलमध्ये जोश जास्त होता, आत्मविश्वास कमी होता हे जाणलंय पंचांनी. बॅटकट मात्र पंचांनी दिलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या टोटल पाहायला मिळते एकूण 4 धावा. धावफल काबर 71 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते पाठलाग करताना गाताडे साहेबांना चांगली फलंदाजी करावी लागेल. नॉस्टर नितीन पाटील. अजय तयार. बॅकपुट गेला. खेळण्याचा प्रयत्न केला. व्हेरिएशन टप्प्यावर नियंत्रण चेंडू झपकन आतमध्ये आला. बाकीची कामगिरी चोख बजल कीपरने. निर्धाव चेंडूची सांगत धावसंख्या स्थिर असणार. धावसंख्या धावफलक टोटल
बिनबाद 4. पुढचा चेंडू पुढे सरसो मारण्याचा प्रयत्न, चेंडू होतो व्हायडिश लॉंग ऑफ दिशेने, एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. सिंगल, गुड रन बिटवीन द विकेट. स्कोर टोटल 5 धावा धावफलकावर. अरे माझगाव संघाला कुठेतरी मोठे फटके घ्यावे लागतील. ज्या प्रकारे राम गुप्ता 5 चेंडू 2 षटकार 15 धावांची गुणवान खेळी केली. नरेश टोंबरे 6 चेंडू 21 धावा 3 षटकार गुणवान केली. त्या प्रकारे गरज आहे ती आर्या इलेव्हन माझगाव संघाला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पंच माझ्याकडे बोलतात, पंचांनी पारंगे पंचांनी हा स्वैर मारा घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर पडते, संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 6. आर्या इलेव्हन माझगाव संघाची धावसंख्या बिनबाद 6. दमदार सुरुवात, पण 71 धावांचा पाठलाग करताना मोठे फटके घ्यावे लागतील. इथे मात्र क्रॉस लाईन ब्युटिफुल शॉट, चेंडू जातो सीमा रेषेबाहेर आलेला ग्लोरियस एक्सलंट बिग हिट. टोटल 12. समीकरण पाहायचं झालं तर यश इंटरवेस्ट संघाने धावा जमवून 13 धावा जमवल्या होत्या. इथे धावा जमवून आर्या इलेव्हन माझगाव संघाने पहिल्या षटकात 12. म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजून 4 षटकं बाकी असणार, 24 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या टोटल 12. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतो तानाजी प्रबळकर येतोय. कॅमेरा इंटच्या बाजूने मॅन फ्रॉम ओरोसे, एक चांगला गोलंदाज, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईकला येतोय गाताडे, वय वर्ष 50, अनंत गाताडे. हा चेंडू थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर, व्यावसायिक पंच वासू यांचा इशारा येतोय. स्वैर मारा होता, अवांतर धावसंख्येत भर पडते. आता 13 धावा धावफलकावर. जर पाहायचं झालं तर यश इंटरप्राइज संघाच्या धावा होत्या पहिली फलंदाजी करताना 13, आणि यांचं सुद्धा 13 धावा आहेत. अजूनही वेळ गेली नाही, गोलंदाज तयार. इथे मात्र पुढे सरसो मारण्याचा प्रयत्न केला. गरज होती का? गरज नसताना मारण्याचा प्रयत्न केला, पण नरेशने जाणलंय, ओळखलंय, बाद करत नाही. कारण जर अनंत गाताड थांबले खेळपट्टीवर तर कदाचित निर्धाव चेंडू टाकणे यश मिळेल, प्राप्त होईल ते गोलंदाजांना. पण पाहायचं आहे काय होणार क्रिकेटमध्ये, सांगू शकत नाहीये. शत्रशू विहरचना, डे पॉइंट, बॅकवर्ड शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग बाउंड्री, पॉइंट बाउंड्री, डिप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट बाउंड्री. गोलंदाज तयार प्रबलकर. हा चेंडू ग्लान्स केला, हलक्या हाताने चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय. एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते टोटल 14 धावा. आता स्ट्राईकला येतोय नितीन पाटील, ज्यांनी 1 षटकार साईने आतापर्यंत खेळतोय. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर 3 चेंडूचा सामना करताना एक मोठा फटका, 1 षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून. नितीन थांबला तर धावा होतील, खेळपट थांबायला हवंय, कारण 71 धावा चेस करायच्या आहेत. अशा वेळी नितीनने चांगली फटकेबाजी करावी लागेल, सातत्यपूर्ण आपला फॉर्म दाखवावा लागेल ह्या मैदानावर. अचानकचा हा ऐतिहासिक मैदान आहे, ह्या मैदानात खेळताना थोडी चांगली फलंदाजी करावी लागेल. बरोबर प्रेक्षक असतात या मैदानावर. गोलंदाज तयार प्रबलकर. अक्रॉस द लाईन ब्युटिफुल शॉट, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा देत 4 धावा. एका चौकाराने
एकूण 18 धावा, 71 धावांचं पाठलाग करताना दुसरा षटक प्रगतीवर असताना धावसंख्या आहे ती टोटल 18. तानाजी प्रबलकर पुन्हा एकदा तयार, कॅमेरा इंच्या बाजून राईट हँड ऊर्ध्व मार्गावर स्ट्राईकला नितीन पाटील, आक्रमक आणि स्फोटक फलंदाज, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला, गोल्डन विकेट्स मिळवले. आणि गणेश पोपेटा वडगाव या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे, उत्कृष्ट समालोचक आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज असणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, मोठे फटके घ्यायला हवेत ते आर्या इलेव्हन माझगाव संघाला. यश एंटरप्राइजेस प्रथम फलंदाजी करताना धावा जवळ 70 धावांचं टार्गेट पेलवताना दमछाक पाहायला मिळते. ते आर्या इलेव्हन माझगाव संघाची काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते मैदानावर. गोलंदाजी करण्यासाठी येतोय तानाजी प्रबळकर, स्ट्राईकला येतोय संदीप पाटील, एक अनुभवी असा फलंदाज कैरे संघाचा. गोलंदाज तयार, प्रबळकर राईट हँड राऊंड मारा करतोय, पहिला चेंडू खेळून काढलाय, शॉर्ट सिली मिड ऑफला चेंडू अडवणार, एक धाव सहज पूर्ण करतोय. धावसंख्या पाहायला म्हणजे टोटल 19 धावा, 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची मोठी गरज असणार आहे. प्रशांत माळी या साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दादा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया आपण मैदानावर, काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. येणारे चेंडू 19 आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 52 धावांची ती आर्या स्पोर्ट 11 माझगाव संघाला. काटेकी टक्कर पाहायला मिळते, कोण जिंकणार हा सामना. संदीप पाटील, अनंत गाताडे याला मोठे मोठे फटके घ्यायला हवेत. ज्या प्रकारे नरेश ठोंबरे 6 चेंडू 21 धावा 3 षटकार, राम गुप्ता 5 चेंडू 15 धावा 2 षटकार, अशी गरज आहे दुसऱ्या सत्रामध्ये. इथे मात्र बीट झालाय, काय वेग चेंडूला, भन्नाट वेग. गुडलेस पोट चेंडू पडा, सपकन चेंडू उचली घेतली, बाकीची कामगिरी चोख बजावली कीपरने. हा नक्कीच कीपरने देखील चांगली कामगिरी केली आहे. आविष्कार मोपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला या, तिथे सर्व तुमचे खेळाडू आले आहेत. तर वरद टावर संघाचे जे खेळाडू आहेत, संदीप दादा मुंडे, सुनीलजी टोंबरे, अण्णा गावडे, पवन मातरकर, दीपक ठाकूर, शिवदास जगताप, विष्णू गाताडे, दशरथ मते, जितेंद्र गाताडे, त्याचबरोबर भगवान पाटील, सुनील पाटील, प्रकाश जाधव, पवन द्विवेदी, सुरेश परदेशी, त्याबरोबर सुरेश मांडे, राजू नाईक ना, डॉक्टर संजय कुरंगले, हे सर्वांना विनंती की आपण लगेच आपली आता मॅच याच्यानंतर होणार आहे, तर आपण त्याच्या समोर सर्व प्लेअर घेऊन या. आता विजयासाठी बघा गरज असेल केजी सर 18 चेंडू आणि 52 धावांची गरज असणार आहे आर्या 11 माझगाव संघाला. या ठिकाणी सोरा 11 मोपाडाचे सपोर्टर सन्माननीय आदरणीय शशिकांत सोनटक्के या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन दादा आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया आपण मैदानावर, काटेकी टक्कर पाहायला मिळते. 18 चेंडू 52 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय, एक अनुभवी गोलंदाज असरोटी एक्सप्रेस नरेश ठोंबरे तयार. लेफ्ट हँड राऊंड मार्ग, पहिला चेंडू जातो हवेमध्ये, शॉर्ट स्पीडर फिल्डर आहे, क्षेत्ररक्षण चांगला घेतलाय, झेल घेतलाय, फलंदाज परतोय तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्टर
वंडर बॉय समीर पाटील कैरे संघाचा एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. 17 चेंडू 52 धावांची गरज असणार आहे. आर्या 11 माझगाव यांच्या अगेन्स्ट एस इंटरप्राइजेस हातनोडी असा सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना एस इंटरप्राइज संघाने धावा जमवल्या 70-71 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट पेलताना माझगाव संघाची दमछाक पाहायला मिळते. पण येतोय क्रमांक 4 चा बॅटर, सर्वांचा परिचित खेळाडू समीर पाटील मॅन फ्रॉम कैरे. पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरण 16 चेंडू आणि 52 धावा. कॅमेरा इनच्या बाजूने नरेश ठोंबरे पुन्हा एकदा राईट हँड राऊंड मारा करतो. स्ट्राईकला समीर पाटील. समीर पाटील लेग बिफोर द विकेटची मोठी अपील. एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. साठी 51 धावांची गरज आहे. आर्या 11 माणगाव संघाने नांगी टाकले. असं वाटलं होतं की चांगली फलंदाजी पाहायला मिळेल, कारण ह्या कालच मी आलो होतो या मैदानावर. संदीप पाटील, नितीनदादा पाटील यांनी स्टेटमेंट दिली होती की हा सामना आम्ही जिंकणार. पण हा क्रिकेटचा खेळ, मी सांगितलं होतं का क्रिकेट अनिश्चितचा खेळ सांगू शकत नाहीये. क्रमांक 5 चा बॅटर मैदानात जातो खेळण्यासाठी. इथे मात्र चांगला फटका, पण तेवढा ताकदीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद. क्रमांक 6 चा बॅटर मैदानात अनिल, चांगला गुणवान खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण करताना चांगला झेल पकडला, चांगली फिल्डिंग केली. आर्या 11 माझगाव संघाने काय स्टेटमेंट दिली का हा सामना आम्ही जिंकणार, पण इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते. समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत 14 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असणार आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी पाहायला मिळतोय. आर्या 11 माझगाव संघ नांगी टाकले. गरज आहे ती धावांची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. नॉन स्ट्राईकला सतीश पाटील, स्ट्राईकला अनिल. हा चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मध्ये चेंडू अडवतोय राम गुप्ता, पण एक धाव काय रोखू शकत नाहीये. सिंगलनी धावसंख्या टोटल पाहायला मिळते धावबलकावर 21 धावा. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असणार आहे. पण षटकामागे 25 ची सरासरी राखावी लागेल असं वाटलं होतं. नितीनदादा पाटील, संदीप पाटील, समीर पाटील असे चांगले क्रिकेटपट्टू होते, पण घाई केली. कुठेतरी चुकी, आणि चुकीला माफी नाही. या स्पर्धेत पहिला सामना गमवावा लागतोय. तो अजून गमवला नाहीये, पण गमवावा लागेल तो आर्या 11 माझगाव संघाला. कारण समीकरण पाहिजे 12 चेंडू आणि 50 धावा. गरज आहे चौकार षटकारांची. बॉलर नेम मारुती. मी एक निवेदन करतो, सूचना करतो की प्रत्येकाने आपला 12 वरती पाठवायचा आणि 2 धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हा चेंडू ओरपीत चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला, बीट झाला. अनिल 11 चेंडू आणि 50 धावांची गरज असणार आहे आर्या 11 माझगाव संघाला. थोडा अडचणीत सापडला, बॅकफुटर गेलाय. 11 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाज तयार.
फुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूचा स्क्वेअरच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एकच धाव सिंगल। या ठिकाणी आमचे 40+ आक्रमक आणि स्फोटक खेळाडू नांदगावचे दत्ता शेठ यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे। जाऊया आपण मैदानावर। 10 चेंडू आणि 49 धावांची गरज असणार आहे। अतिशय महागडा असं आव्हान पाहायला मिळतोय इथे। मात्र चांगला फटका, दमदार फटका, चेंडू जातोय सी मार हे जवळ, एक धाव पूर्ण करतो फलंदाज, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रन बिटवीन द विकेट, 2 धावा घेतलेत। 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असणार आहे। आजच्या दिवसातील डे नाईट मधला पहिला सामना पाहायला मिळतो, एकच धाव मात्र घेतले। स्ट्राईकला येतो अनिल, हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचाने स्वैर मारा घोषित केला, अवंत धाव संकेत बर पडते, संघ जाऊन पोहोचते। टोटल पाहायला मिळते एकूण 24 धावा धावफलकावर। 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 47 धावांची। मारुती राईट हँड ओव्हर द मारा करतोय, हा चेंडू खेळून काढलाय, स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय, उचलतोय, पण एक धाव काय रोखू शकत नाही। सिंगल, सिंगल धाव संख्या टोटल पाहायला मिळते 25 फॉर 4 विकेट लॉस आर्या 11 माझगाव संघ। समीकरण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असणार आहे। अतिशय महागडाचं आव्हान होऊन बसलंय, कारण प्रत्येक जण नांगी टाकतोय, कुठलाही कामगिरी चांगली करत नाहीये, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, पुन्हा एकदा स्वैर मारा होतोय, आव्हान धाव संख्येत बरं पडते, संघ जाऊन बसते। टोटल 26 धावा 26, अजूनही 44 धावांची गरज 45 धावांची गरज असणार आहे। चेंडू शिल्लक असणार आहे ते 8। प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, वरद 11 विरुद्ध आविष्कार मोपाडा असा सामना पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, स्वैर मारा होतोय। जर संदीप, नितीन आणि समीर चांगली कामगिरी केली असती तर निश्चितच त्या कामगिरी जोरावर सामना एखादी जिंकला असता, पण नांगी टाकली, दमछाक पाहायला मिळेल धावांची पाठलाग करताना, कुठेतरी कमी ठरला तो आर्या 11 माझगाव संघ। वाटत होतं दमदार कामगिरी करणार, पण इथे मात्र नरेश ठोंबरे चांगली कामगिरी केली, हा चेंडू खेळून काढलाय। वाईडिश लॉंगन आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे, येतोय, मात्र अडवतो चेंडू, उचलतोय, सिंगल, सिंगलने पुन्हा एकदा या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संदीपजी मुंडे साहेब या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। दादा या मंगल दिनी मंगल समय झाले आपले आगमन येते, करीतो स्वागत हर्ष भरोनी प्रेमे गावणी स्वागत घेते। दादा स्वागत नसे फक्त राहताय जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोला। दादा या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। जाऊ या मैदानावर पुन्हा एकदा। 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असणार आहे। हा चेंडू जबरदस्त फटका, आपण इथे मात्र झेल होणार का? आणि हा झेल टिपलाय राम गुप्ता यांनी, हा झेल टिपलाय आणि फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला। अनिल बॅक टू द डगआउट। पंचेचाळीस धावांची गरज आहे ती आर्या 11 माझगाव संघाला। यश एंटरप्राइजेस विरुद्ध खेळताना असं वाटलं होतं की 70 धावांचं टार्गेट मिळवताना चांगली कामगिरी करेल आर्या 11 माझगाव संघ, पण नितीन, संदीप आणि समीर सबसेल अपयशी ठरले आणि त्याचा परिणाम या स्पर्धेत त्यांना हा पहिला हार पत्करावा लागते। कारण समीकरण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज। बघा अण्णा गावडे थोडे उशिराने आपल्या मैदानावर दिसणार आहेत। खेळण्यासाठी ते क्रमांक अभिनाथ कुरंगले येतो मैदानावर। क्रमांक 7 आणि 8 चा हा प्लेयर्स आहे।
सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो, हरकत नाहीये, आपल्याला हिरो बनण्याची संधी आहे, चांगला खेळ दाखवा. जाऊया आपण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 45 धावांची. अक्रॉस द लाईन ब्युटिफुल शॉट, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, दर्जेदार षटकार. चांगला फटका आहे, चेंडू व्हाईट डिश लॉंगर, चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार, सिंगल. धाव संख्या टोटल पाहायला धावल कर, टोटल एकूण 36 धावा, 36. या ठिकाणी खालापूरचे माजी उपसभापती आमचे रमेश दादा पाटील या पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ आगमन आहे. दादा, उत्तुंग कर्तृत्वचरणी आमचा सदा टेकितो माथा, छाती ही फुकते अभिमानाने, गाता तुमच्या कर्तृत्वाची गाथा. दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावर पुन्हा एकदा. चेंडू जातोय डीप पॉईंटच्या दिशेने, एकदा पूर्ण करतो फलंदाज, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. धाव संख्या टोटल पाहायला मिळते ती एकूण 37 धावा. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं. असे कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे आमचे सन्माननीय आदरणीय संदीप दादा मुंडे सरपंच वासंबे ग्रुप ग्रामपंचायत यांचा या ठिकाणी शुभ आगमन आहे. दादा, आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. आदमी ना कस से बड़ा होता है ना पस से बड़ा होता है, जो आदमी दूसरे के मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. दादा, पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावर. राम गुप्ता तयार, राईट हँड ओव्हर द मारा करतोय, चांगला फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हॉट अ सिक्स, एक्सलेंट, ट्रॅफिक, बिग हिट. चेंडू बाकी असणारे धावकर धावा आहेत त्या 47 धावा. अजूनही मात्र 22 धावा. जाऊया आपण, शेवटचा एक चेंडू बाकी असणार आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे. राम गुप्ता तयार होतोय. किसनजी मुंडे साहेब, मॅन फ्रॉम चांबारली, ज्येष्ठ कार्यकर्ते, यांच्या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचा अक्रॉस द लाईन, अनदर 6. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातो आउट ऑफ पार्क, षटकार.